कशाचा चहा व्हायचा आपल्या हाताने करायला नाही कशाच्या सुना कोण आणून द्यायचं आपल्याला काय ना काय त्यातल्या लेखीचं पोट भरत नाही एखादं आज कशाचं कोण करताय ते आपण जाऊनच तिकडे राव बाबा सायकल कशाचं तुमच्या बाहेर करून अगं तिकडे लाव म्हणजे तुला मोठ्या लेकाला एवढी मोठी फटफटी घेतली आणि मला असल्या सायकली फिरली अरे बाबा तुला बी घेऊन देईन गाडी काय त्या गाडीला लागते मला बी घेऊन द्यायची गाडी अगं गाडी नको मला मला आता कसं सांगू तुला आई मला गाडीच्या ऐवजी नुसतं एक बायको पाहिजे म्हणजे मी तिला घेईन साडी बरं बरं करून देते बाबा तुझं करून देते किती दिवस झालं म्हणती हे बघ तुला चहा लय आवडतो तुला बटर आणली ती चहावर खायला पण तुझ्या ध्यानात येते का आई जर माझं लगीन तो लावून दिलं असतं तर तुला इथं जाग्यावर चहा दिला असता माझ्या बायकोनी आणून म्हणली असती सासूबाई चहा घ्या पण तुला कुठं तुझ्या आई तुझी इच्छाच नाही तुला सुनाचं सुख खायला लावते की लगीन करून देते मग तू खायला मिळेल देते ना होय लगीन लावून आई आई कधी खोटं बोलत नसती मी ऐकलं होतं पण तू लय खोटारडी नुसती आई इतकी खोटारडी की नुसती दर बारशीला मी म्हणलं ना माझं लगीन लाव तेवढ्या पुरती म्हणती आणि पुन्हा गायब होती होय ग मामाची पोरगी किती चांगली होती तुला सांगितलं जाऊन भावालाच माझं पोरग काम करीत नाही काय नाही नको दिलंय बाबा त्याला तोच आतनं पिन केली खूप गेलो होता मामी मला म्हणली होती मामी मला म्हणली होती अहो तुम्हालाच देती माझी धाकटी पोरगी म्हणली मामीने मला बोलली मामीने बी मला फसवलं मामीने काय फसवलं मामाच नाही रे सियाना तुझाच भाऊ आहे ना काय ना सियाना अरे बाबा ह्याचं लगीन करायला जमीन पल्ली पडा का काम करीत ना धंदा करत ह्याला बायको कोण द्यायचं गुर का ढोर का काय असा परपंच असतो का अगं आई मी काम लय करतो गुर ढोर सुद्धा पण तू होय माझ्या हाताने यासाठी पैसे देते आणि मला 30 जर 2 वर्ष घ्यायला पैसे दिले तर काय होते तुला काय तू करूच नाही तर काय देऊ तुला तू आपल्या गावात हिंडतो 12वी डबल बसला कुणाच्या बापाचे पैसे भरायचे 12वी डबल बसल्यावर इतका उडत 12वी डबल बसला कुणीतरी उलट येईल का माघारी अय दादा बसलो का 12वी डबल पण चांगलं काहीतरी करायसाठीच बसलो आता आमचं हात चेकलं गाडी अजिबात आपण तर रुपया द्या तुझ्या काय व्हायचं नाही मी तुला भांडतच नाही मग मी आईला भांडतो तिकडे मला काय अजिबात सांगू नका बघ त्याचं लगीन झालंय म्हणून त्याला कसं वाटतंय आपलं व्यवस्थित झालंय सगळं आता तुझा बी करते बाबा त्याचा हात पोचलं त्याचं पाय पोचलं अगं आई माझा हात कधीतरी पोचू दे पोचवते की बाबा तू बी आता लगीन करायचं करतो पण करायचे काम धंदा करा मी करतो पोरगी काम धंदा केलं तर पोरगी द्या आई मी काम म्हणजे तुला म्हणायचं का मी काम करीत नाही अगं तू नुसतं मोठ्या दादा नुसतं काम करायचं स्वांग आणतो पण अख्खं काम तर मीच करतो हे बघ वरच्या रानात तो कुबी लावतोय मी तिथं दिसत तुला रोप येऊन पडलं कुबीचं आणि माझं लगीन कर नाही तर मी रुसून जाईन बरं का सांगतोय तुला नाही लगीन करती पण जराशी करती शेतातलं काम आता ती आपल्या चुलत मामाला आहे ती पोरगी त्याची आपण जाऊ की बघायला एखाद्या दिवशी बरे जाऊ बघा ती बी देतोय का नाही कुणाचं नाही देतोय का नाही मग अगं तुझा भाऊ आहे तुला सांगायचं नाही त्याला माझं पोरग चांगलं काम करतंय तू खरं ना मला तर काय कधी असं वाटतं मी तुझं पोरगच नाही मला असं कधी उचलून आणलंय वैदिनीकडून आणले आईला कशी सगळी लेकरं सारखे मग तू त्या चुलत मामाला म्हण बरं मी म्हणते की गेल्या म्हणेन बाबा तुझी पोरगी दी माझ्या पोराला मग ती अंतकरणात न म्हण आहे अंतकरणात न म्हणती पण ती म्हणेन का काम करतोय का नाही तुझं पोरा तू काय म्हणशील त्यांनी काम विचारलं मी म्हणेन बा करतोय काम म्हणशील ना म्हणेन ना माझी आई तुझी 1 नंबर आहे आता बघ तुला मी चांगला चहा देतो चहा पी आणि मस्त पैकी राहा अगं तुला असं माझा हात पिवळं निळं कर अगं मला अशा मंडोळ्या बांधायच्यात माझी बायको तुला जागेवर सगळं खायला दोंड खाया बोल आता दोंड्याचा महिना निघाला तुझं राहून तुझं बार माय चाललंय बाबा जावाई माझा नको का दोंड खायला आहे माझं बार माहीत चाललंय मग एकदा चुरकून दे आणि तू आकीला दाजीला दोंड काय बोलणार रे मग नका व्हायच्या दोंड्याचा महिना मग नको लेकीला जावायला अरे परमेश्वरा अरे हे काय रे माझ्या परमेश्वरा जरा उपकार करला का बघ आई सुद्धा अगं काय करणार आहे जावायला काय करणार आहे दोंड्याला आमची करीन कोंबड्यांच्या पैशाची अगं अजून काय मोकळी काय लेकीला
अगं आहे तुझ्या पाया पडू का? पाया पडू? मला बी तुला नाही का ग वाटत की मला बी कुणीतरी असं धोंड खायला बोलव? अक्षरशः मला रानातलं धोंड खावं लागतात ग. दगड धोंड गोळा करतोय मी. तुझं बी खर्ची लगीन तुला बी मग पिवळं जरा आणखी घालच्या कोंबड्या इकून सासू करी ही ह्या धोंड्याच्या महिन्याच्या आधीच माझं लगीन केलं असतं तर नसतं का मला बी धोंड खाय कुठेतरी आलं. आल्यावर पाहुणा आल्यावर करीतच असतं की काय केल्याशिवाय राहत असतो दोन तू करशील पण मला त्यांना आलं दाजी की पुळी घेता का? गुलाबी घेता का? भजा खाता का? मला म्हणायची पळाली. दुकानात जावं लागेल मला. बेसन पीठ दळून आणावं लागेल. गव्हाचं पीठ दळून आणावं लागेल. मेहण्याला कोण आणायचं मग? अगं मला बी कोणाचा तरी मेहना होऊ दे की गाई. किती सांगू तुला? करायचं बरं काय वरची माझं लग्न करणारे हो का? आला चहा तुला घे. चहा पी. आणला चोरल्या ते आता धाकटी सुनबी आणि ती करून देते लग्न. मी सांगितलं वहिनीला तवा आलाय तुला चहा बघ किती भरून आलाय. कप बशी भरून आलाय की त्या पी. सावकाश पी. बटर खाय त्याच्यात. ना आज एकादश आहे मला. आज एकादश आहे. एकादश असन तिची बटर येते तिची एकादश नसन तिची बटर नसते. अगं आई तसं नाही. तुला चावायची नाहीत म्हणून मी आणली होती. आईला कळतंय काय रे? एकादशीच्या दिवशी बटर आणलेली मलाच खायची तशी बरं का? पी चहा पी. तू चहा पी. हॅलो. हा दाजी. अहो दाजी तुम्हाला आईनी दोंड खाय बोलवले तिकडं. आखीला बी घेऊन या बरं का? हा लगेच आता नाही वाव दाजी. आता लगेच कुठं? उद्या बोलवले. हा उद्या या दोघं बी सकाळी 8 वाजता. बरं बरं ठेवू का मग? आणि हॅलो दाजी ऐकताय ना? अहो मला बी एखादं कुठं तरी बघा की. अहो तुम्ही तुमची बहीण बिन एखादी असली तर चुलत सावत्र कुणीच नाही. अहो मला बी जायचंय दाजी धोंड खायला कुठंतरी. बर आय अकेला सांगू नका. ठेवतो आवडती दिवशीच माझ्या पप्पाला माझ्या मामाने धोंड खायला बोलवलं होतं. आईला साडी नऊवारी साडी केली या. हा अशी मोरण त्यावरती बचकन मोरण चिमण्यान काय सांगू तर काय डिझाईन का माझ्या दुखावरच्या खपल्या काढू नको. 4-5 अशा 10 अंगठ्या केल्या सगळ्या हाताला अशा. तुझ्या बापाला? हो. आणि मला कपडे सगळ्यांना कपडे माझ्या दिदीला पण कपडे. अरे मला बिला का जायचंय धोंड खायला पण मला कुणी बोलवणच खाल्लं का? मला बी लय धोंड खायची इच्छा आहे पण आता काय मला कुणी बोलवणच धोंड खायला कसं करू? एखादी पुरी बघा का तुमच्या मामाच्या गावाला असली तर. हा धोंड खायच्यात मला. खायच्यात. दादा थांबकीला का? आईला काय रे? काय झालं? दगडावनं पडायचं. काय झालं? काय करतोय? फवारतोय. ती का बंद केली मग? फवारतोय. फवरत बोल. मी सांगतो तुला. अरे आई बरोबर बोलत होतो मी आता. काय? मला आईने सांगितलं अखिल दाजीला धोंड खायला बोलव म्हणून. मग मला बी जायचंय लागा दादा कुठेतरी धोंड खायला. तू माझ्या पक्की लागा लागणार. तुला कसं कळत नाही रे आपल्या भावाचं चांगलं व्हा म्हणून? आल्या का धोंड खायला त्याला का अगोदर लग्न व्हावं लागतं. तीच करा की म्हणतोय मी. कुठनं तरी काळी बिंद्री नकटी हिंद्री कसली बी पाहिजे पण पोरगी पाहिजे. अरे आता जरा थोडं अवघड झाले पुरींचं बी. जरा थोडं तो तरी पहिल्यापासून नीट व्यवस्थित राहिला का त्याच्यामुळे जरा थोडं केलं असतं काय तर बघितलं असतं. पण आता पुरी लय पुढचे रान हाणतो. लय बघतोय काय 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 वेगळं बघतोय घरातलं. अरे माझ्याकडे काय सगळं चांगलंय की. एवढा मोठा भाव आहे. असा बघ कसा उंचा पुरा देखना नवर देवायला का. शिकला असलं कमी तरी पण काय करतो. तुम्ही नाही बघितलं कसं व्हायचं माझं मग? आयला बघतो बरं का. मला कधी कधी ना असं वाटायला लागले खरंच तू माझा भाव आहे का दुश्मन आहे तीच कळलं नाही मला. मला वाटतं काय तुझी इस्टेट मला मिळावं. अरे काय लागा असं कुठं असतं काय लागा? असाच डबा असणार आहे. अरे का पाणी पिणे गेलं काय? मला काय वाटतं काय तुझी इस्टेट मिळावा? लका मला माझं लय झालं एवढं धोक. मी फवारतोय आणतोय आबातोय कष्ट करतोय. अरे तुला असंच वाटतंय आणि मला आता चांगलं कळालं. हे बघ तुझ्याकडल्या ह्या रानात कुबी लावला माझं तसंच पडीक पडलंय र. आल्या का मग दोनाचं 4 हात करून काम करताय. तुझी पोरं करू लागतात. मला कधी मिळायचं? मला एकलाच राबावं लागतंय तिथं. आल्या का बघतो ना का थांब थोडं. पण तू एक रोज लगेच जेवण माझं कधी बघायचं काय येवती काय चिखलाची का पोरगी आणून उभा करायची लगेच? चिखलाची आणा मेनाची आणा
बाहुली आणा पण मला एक पोरगी आणा कुठं तरी. आता नका मला काय? धोंड खाय गेलता का तू धोंड खायला? आजला का जायचंय पाहुण्याचा फोन आलता मला. जायचंय? हा जायचंय ना. अरे किती खोटा बोलशील. तुझं पोरग म्हणलं जाऊन आलो धोंड खाऊन आलो, ह्या हातात 2-4 बोट अंगठ्या, ह्या हातात 2-4 अंगठ्या, बायकोला वहिनीला साडी केली आणि म्हणतोय जायचं. म्हणजे किती खोटा बोलताल तुम्ही. हे परमेश्वरा, अरे खोट्याचं पण जग किती असतं मला आज कळलं रे देवा. आल्या का थांबला का थोडं हाय एका जागेवर ठेपा म्या लावलाय. थोडं थांब जरा थोडं, पण तू जरा दमानी लय लगेच नवरी 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 काय कुठं आणायची गोष्ट आहे लगेच पळत जाऊ. बर, बर. थोडं थांब किती जरा, थांबू? 2 ठेपा दिवस? लावलाय. 2-4 रोज एवढं जाऊ दे, आपण बघू काय तर 2-4 रोज जाऊ दे थोडं, मी बघतो बघते ना, काहीतरी. नक्की. पण असलं काय मनात आणू की भावाला वाटतंय की मला इस्टेट मिळावं, मला काय करायचं नाही, इस्टेट नाही. मला माझं. पण 2 दिवसात हा बघतो 2 दिवस, बघतो थोडं फवारणी थांब कर, जरा. फवारणी कर. बरं, करतो बा. जाऊ माझं का मला मी? जा बाबा, ही माझं मला उद्या बघू दे जरा थोडा. काय द्या आयला ही लय कुठं नाही गाड्या. तेवढं द्या ना, ठेव बरं का 2 दिवसांनी. ठेवतो बाबा. आयला झाला का सकाळच्या पारी उद्या का असतो ह्याची मी ती काय नवरी बघतो जा. ए म्या तुझी बहीण आहे का एखादी? ऐ आला का तुझी तरी बहीण एखादी असली तर बघला का लग्नाला? आईला रे कसं व्हायचं कोण आणतो. मला वाटतंय माझं औंध लगीनच व्हायचं नाही. काही सुद्धा खरं नाही माझ्या जिंदगीत, काय रामच राहिलं नाही. आणि एक दिवस मला असंच त्या शेरडांच्या गुरांच्या दावणीला बांधतील माझ्या घरची. आईला अकाळजी नाही, बापाला अकाळजी नाही, भावाला अकाळजी नाही, कुणालाच माझ्या लग्नाची काळजी नाही. कसं करावं देवा परमेश्वरा. तुमचं सगळं चांगलंय रे, तुम्ही बसा. हा खायला पियाला 3 टायमाला मिळतंय तुम्हाला सगळं चांगलं. या आप्पा, या. काय आप्पा तुम्ही कुणाला आणले खायला हे? माझ्या शेळ्यांना आणि मला तुम्हाला काय चारा खाता का तुम्ही? अहो चारा नाही खात मी आप्पा, पण मला अशी एखादी जर माझं लगीन करून दिलं तर मला बी कुणीतरी असा सकाळ सकाळ नाश्ता देईन, चहा पाणी देईन. त्यासाठी होईन का नाही बायको एखादी मला? 40 वर्षाचे पोरं पडले, तुम्हाला कुठली द्यायची बायको कोणतं आता? अहो आप्पा तुम्हीच असं म्हणलं कसं व्हायचं? तुम्हाला वाटत नाही का तुमच्या पोरात चांगलं व्हावं? होय मग चांगलं वाटतं, पण आता कसं काय करा आता? मग नुसती गळ्यात माळा घालताय, गळ्यात माळा घालताय, भजन करताय, गावगाव फिरताय तुम्ही. एखादी बघा की चांगली. अहो कसं काय नाही देत माणसं, देत नाहीत माणसं. मुलीच द्याय ना त्यात. अलीकडे असं झालं जितका खेळ सॉंग झाले, मुलीच मिळाल्या त्या कुठे. मुलीच मिळा नाही तर हा मग माझं होईन का नाही? आमची तुमचं तुम्ही ठरवा. आता मी काय मी रुसून जाईन बरं का आता आप्पा. तुमची जबाबदारी, तुमची माझं लगीन बघायची. रुसून बच्चन म्हणा कुठंतरी तेवढाच आदर तरी द्या. थोरला दादा म्हणला 2-3 दिवसात बघतो. आपल्या कर्माला रडायचं, काय करावं आता ह्या गोष्टीला? कर्म माझं काय कर्म बिघडलं? मी काय कर्म केलं चुकीचं? काय मग चुकी चालणार ते काय? तर मग तुम्ही शाळा शिकला नाही, 12वी नापास झाला, सारं मार्क बोललं नाही तुम्हाला अजिबात. काय नाही कुणी जवळ बोला ना तुमच्या संग, कुणी काय सुद्धा व्हायना अजिबात. शिकल्यावर पुरी मिळतात का? मग शिकला तुम्ही, नोकरीला असं तलाठी, ग्रामसेवक, भाऊसाहेब असलं व्हावं लागतं, तेव्हा नोकऱ्या लागते द्या आणि मग लग्न होते ती. आप्पा म्हणजे आता तुम्ही म्हणला तलाठी झालो असतो, नोकरी लागली असती, शाळा शिकलो असतो तर माझं लग्न झालं असतं. हा आणि मग ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं? हा थांबा ज्यांनी शिकली नाही तर शाळा, जी आपल्या आईबापाची शेती करते तिथं, ही अशी मका, तूर, डाळ, हरभरा, गहू, ऊस सगळं पिकविते ती, त्यांनी काय करायचं? शेतकऱ्यांच्या पोरांना काय लग्नच व्हायची नाही का? हा, ती म्हणजे बाप म्हणतो बंगला पाहिजे, घरी मोटरसायकल पाहिजे, घरी गाडी पाहिजे, 4 चाकी गाडी पाहिजे. मग त्या 4 चाकी गाडी ही त्यांना जर असली तर शेतकऱ्याला बी येतात की. शेतकऱ्याकडे बी असते 4 चाकी गाडी शेती चांगली केल्यावर. बघ आता मी बी कोबी लावलाय, ऊस लावतो आता मस्तपैकी माझ्या वरच्या बांधात. तरी विचार म्हणतात नोकरी पाहिजे, नोकरीच पाहिजे म्हणतात. आता कुठनं करावं? त्यांना म्हणावं शेतकऱ्याची तितकी ताकद असते का नाही की असं नोकरदाराला नोकरीला ठेवते. शेवटी शेतकरी हो मालक आहे, शेतकरी राजा आहे, जगाचा पोषण आहे आप्पा. तरी म्हणतात 2 लाख रुपये ठेवायचे म्हणतात. कोणाच्या तुमच्याकडे आहेत की मागच्या हाताचे पैसे ती द्या की 5-50 हजार. तुम्ही आईकडनं 5-50 घेतो आणि भावाकडनं दादाकडनं 5-50 आणि मी 5-50 झालं 2 लाख. ह्याला प्रयत्न करावा काहीतरी. पैसे काय लगे उशिराच का आपल्या जवळ? हाय तर पण द्यायचं. जिलबी कोणाची? अहो मला पोरगी झाली, पोरगी झाली का? जिलबी वाटली. आता रे थांब, आता तुझं लगीन कधी झालं? अरे बावळा बिवळा झाला काय? अरे माझ्या लग्नात बसून अरे पहिल्याच पंक्तीला गुलाबजाम, वांग्याचं भरीत खुश करून खात होता गेला का? हा तुझ्या लग्नात झालं तुझं लग्न, पोरगी झाली. मग काय का? बघा आप्पा, माझ्या दोस्ताचं लगीन झालं, पोरगी झाली, त्याला हसा तुम्ही नुसतं हसा. अरे बोकडांनी नुसती दाढी वाढवली, झिंजा वाढवली ती. तू बरं सांग की मला,
कुठनं बघितली रे पोरगी तू माझं का? अरे मी लेरा काढलोय लागा लग्नाचा आणि मला सांगितलंय ज्योतिषानी ह्या वर्षी जर तुझं लगीन नाही झालं तर पुन्हा लगीनच व्हायचं नाही. ते काय झालं माहितीये का, मला बी ज्योतिषाने सांगितलं होतं तुला पोरगी भेटायची नाही. मी जरा तप केला त्याच्यामुळे दाढी केस वाढल्या तर माझी, म्हणून मला पोरगी भेटली. या आई माझा आपा करतात की तप, भजन करतात, कीर्तन करतात. होय हा अरे तुझं लग्न कुणी जमवलं रे? कुणी पोरगी बघितली तुला? माझं होय काय आपल्या आप्पानीच बघितले. आया माझ्या आप्पानी? हा अहो आप्पा कशाला मारता माझ्यापाशी नुसत्या गप्पा? तुम्ही ह्याला पोरगी बघितली मला नाही बघितली. घरातच आत्मविश्वास आत्मघात केला तुम्ही माझा. का बघितली ह्याला पोरगी? तुम्हाला बघतो ती बी आपला जाईल तुम्ही आपला जाईल. मी तुमचा लोक आहे, शेजारी आहे किती केलं तरी. ह्याला कशी काय मिळाली इतक्या लवकर आणि मला कशी काय नाही मिळाली? ती नोकरी करतोय. नोकरी करतोय? अरे तुला का काय नोकरी करतो सांग रे सांग. अरे मी कारखान्यात शिपाई आहे. आप्पा ही साखर कारखान्यात वॉचमिन आहे, वॉचमिन. आणि हाणतोय किती झाक्या बघा. अहो मी माझे 3 शेअर आहेत कारखान्याचे. अहो मी कारखान्याचा चक्क मालक असताना माझं नाही लग्न आणि वॉचमिनाचं लग्न झालंय. आलाय माझ्यापाशी जिलबी घेऊन, बघू कशी लागते जिलबी. तुला कशाला पाहिजे जिलबी? अरे आप्पांना द्यायला आलो तुम्ही. मला जिलबी बी नाही. तुला पोरगी झालं तू घेऊन ये. जातो आप्पा. आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. आप्पा मला बी असं जोडीने आशीर्वाद घ्यायला यायचंय. अहो तुम्ही बघायची बरं का आता? बघू जरूर बघू. जरूर बघू ना. आधी लग्न माझं, आधी लग्न कोंढाण्याचं कसं असतं तसं आधी माझं. ही ध्यानात ठेवा. मग ही कीर्तन माळण भजन जप करा बरं का. मला बी आशीर्वाद द्या. पुढच्या महिन्यात मला असा धोंडा खायला सासरोडीला मी असा त्वरेत बुलेटवर जाईन. पुढे माझी हिरो गाडी, माग माझी बायको आणि मी असा ब्रर करून जाईन. हा आता मला ह्याचं लग्न बघावंच लागेल, आता करावंच लागेल. कुठनं तरी काहीतरी प्रयत्न करून एखादी मुलगी आणावंच लागेल आणि करणारच मी. आता जातो कडे गावात, आता कुठेतरी मुलगी बघतो. आता त्याशिवाय आता माघारी लवकर येणार नाही. आता मुलगीच घेऊन येणार आहे. आता मुलगीच करणार आहे. मुलगीच त्यांना म्हणणार आहे मुलगी द्या, काय घ्यायचं ते घ्या बाबा, पण मुलगी आम्हाला द्या बाबा. काय तुम्ही गाडी बंद करा. काय सकाळी कधी तुम्ही घर सोडलं या आणि घर सोडायचं मुग जाऊन का पाहणीत कुठं बसू शकता काय? 36 गुणी मुलगी बघितली गावात जाऊन, मग 36 गुणी जमलं तुम्हाला बिन त्याला बी ती लगीन करायला निघालाय. लग्न तुम्ही आता बघा जमवा लगीन करताय तुम्ही काय सांगत ते तसलं लगीन लगीन निर्बळ करताय आणि तुम्ही तसलं सप्त्याला जाऊन काहीतरी म्हणताय. मुला मुलीचा जन्मजन्मी संसार सुखरूप झाल्याशिवाय राहत नाही. मला बरे कडे बरे मी बी बघतो काय कसं लग्न होतं काय करताय तुम्ही. नवरी आणली काय गाडी होता आपला तिकडं लग्नच 3 तास झालं बसला इथं माझं काम पण नाही काय. बसा तुमचं बघत मी चाललो. यांचं खरं नाही. अशी कितीतरी माणसं आमची सोयरे आमचं सांगते देखणी माणसं त्याची काय काय. हा काय तू डेक्सिल तळती? लावायला किती दोन लावायला. अगं मला बी असंच माझ्या सासूनी नसतं का तळलं. तू जराशी तुला बी मग करायला दोन नाही काय म्हणे. अगं तुझं लग्न करायला टाइम अगं टाइमच म्हणून घालवलंय. आप्पाला सकाळी म्हटलं नवरी बघा, दादाला म्हटलं नवरी बघा, तुला बघायला लावतोय नवरी. आई आकी आली या दाजीला त्यांना बी म्हणतो मला नवरी बघा. नवरी बघायला नवरी बघितली की तुला बी दोन करीन ना. बर काय काय केलंय तो जावयासाठी? जावयासाठी पापड आमटी डबा भरून तळले की तू काय जावायला. आणि काय अजून काय काय द्यायचंय दाजीला? कापड चोपड काल म्हणली कोंबड्याच्या पैशानी. कोंबड्याच्या पैशाने करणारे जावायला बरे बरे बाबा. कोंबड्याचे पैसे करून घालणारे. तरी बारीक साखर
किती वाजले काढायचं कोणी लाटायचं जेवण केले ना दाजी पुढे घ्यायची पुढे घ्यायची हा हाय ना तर माझं स्पेशल काम आहे बरं का तुमच्याकडे जेवण झालं आपण भेटू हा जेवण आला का जीव दे की दाजीला का जेवण झालं भेटतो की मग जेवण का जेव द्या बघू की पुन्हा काय बरं 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 जेवण देता का नाही जेवलं हा काय थोडा लागताय काय अहो मलाच तोळ्याची आवश्यकता आहे दाजी इथं माझा तीळ जीव तुटायला लागला तोळा कुठनं घालू थोडा घालावा लागतो मला लागतो? मला मिळेल का मग मिळणार की तुमच्या सासऱ्याला? लग्नच नाही झालं अजून तो कुठं नसा चालू झाला. तुम्हाला बारामतीकर कापड दुकानात घेणार तिथं आहे आणि लई स्वस्त मिळतो त्यांना